नमस्कार शेतकरी बांधवांनो. काल एक दोन व्हिडिओला कमेंट आली ती रोटावेटरची सेटिंग कशी केली ते दाखवा. तर मित्रांनो, विषय आज झाला की आपण आज आलो तर डायरेक्ट पाचाट कुट्टी केलेली नाही आहे. अशा रानामध्ये आलेलो. तर त्याच्यासाठी तुम्हाला सेटिंग सांगतो. आता बरेच लोक बोलत आहेत की पाचाट जर असेल डायरेक्ट, तुम्हाला दाखवतो ऑलरेडी मी. हे या प्रकारे असं पाचाट आहे. याची कुट्टी केलेली नाही, पाहू शकता तुम्ही कसल्याही प्रकारची कुट्टी नाही आहे. तर अशामध्ये कसं प्रकारे ट्रॅक्टरने मेहनत करायची किंवा होत नाही असं प्रत्येकजण बोलतो. तर मित्रांनो, विषय असा आहे की पाचाट कुट्टीमध्ये ही रोटर एकदम व्यवस्थितरित्या होतो. तर करायचं काय आपल्याला, तुम्हाला एक सेटिंग सांगणार आहे मित्रांनो मी त्यासाठी. खाली रोटरमध्ये एक या प्रकारची इथं पट्ट्या असतात. एक तुम्हाला पट्टी दाखवतो मी खोलून ठेवलेली. या प्रकारच्या अशा पट्ट्या असतात इथं रोटरच्या. या सर्वप्रथम अशा काढून टाकायच्यात. या काढल्याच्या नंतर एक मिनिट, हा पत्रा आहे. या पत्र्यामध्येही बरंच असं पाचाट वगैरे गुंतलं जातं, त्याच्यामुळे साईडला फेकलं जात नाही. ते पत्रा एक काढायचा, त्या पट्ट्या एक काढायच्यात आणि रोटरवर साधारण 20-20 किलोच्या 2 गोण्या ह्या साईडला आणि त्या साईडला मांडायच्या. तर ट्रॅक्टरला कसल्याही प्रकारचा लोड येत नाही मित्रांनो. रान ओले रिवर्स फॉरवर्ड रोटरला ओल्या रानातही लोड येत नाही. आणि तुम्ही याच्यानंतर रिझल्ट पाहू शकता, कारण हा 30 HP ट्रॅक्टर आहे, त्यामुळे याला येत नाही आहे. कुबोटा 21ला येऊ शकतो टाईम आला तर. कुबोटा 21 होता, पण आपण या प्रकारे कधीही मेहनत केलेली नाही. या प्रकारे या वर्षीपासूनच मेहनत करायला चालू केली. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सरीमध्ये रोटर लागलेला आहे. आता आपल्याकडे एक दुसरा कॅमेरामॅन नाही आहे, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. पाचाट असं टोटल साईडला जातं. तुम्ही पाहू शकता टोटल पाचाट असं साईडला जाऊन मध्ये अशी खोल अशी जवळजवळ 1 फूट अंतराची सरी पडते. आणि ऊसाचा जारा वगैरे एकदम व्यवस्थित असा कट होतो आहे. तर त्या संदर्भात करायचं झालं, तुम्हाला जी सेटिंग सांगितली ती तुम्ही अवश्य ट्राय करा. आणि कितीही असं खराब रान असेल, गवत असेल वगैरे, तर असे पुढचा पत्रा जरी काढला आणि खालचे ते काढले तरी खोल सरी पडते. आणि हे खोडव्याचा ऊस आहे. पहिली मेहनत कशीच केलेली नाही शेतकऱ्यांनी. शेतकरी पाहू शकता तुम्ही, हे आळशी शेतकरी इथं ह्या साईडला इकडं गोण्या भरते, त्यांना आता थोडीशी वाटायला लागली. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं काय ते सांगण्याजोगं नाही. त्यांच्याकडं स्वतः वैयक्तिक सोनालिका 30 HP 4x4 यूज करतायत ते, तरीसुद्धा अशा प्रकारची प्रॉब्लेम हा त्यांच्या रानात झालेला आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला यांनी दुसऱ्या ट्रॅक्टरकडनं एका ट्राय केलं होतं, पण त्यावेळेस ट्रॅक्टरचं पाहू शकता कशा प्रकारे काम केलं आहे त्यांनी. हे व्यवस्थित वगैरे काहीच झालेलं नाही. तुम्ही पाहू शकता हे कसं इकडं सरी पडले, पण या प्रकारे अशी सरी काही पडलेली नाही त्यांना. तर मित्रांनो, खालचा पत्रा काढला आणि पट्ट्या काढल्या तर काहीच अडचण येत नाही. तुम्ही अवश्य असं जर रान असेल तुम्हाला, कुणाचं बिझनेस धंदा म्हणून ट्रॅक्टर शेती करतायत किंवा स्वतः मालक आहेत, तर ते अशा प्रकारे सेटिंग करू शकतात. रोटर टोटली मोकळा करायचा आहे, खालून पट्ट्या काढून वरचा पत्रा काढायचा आहे. टोटल या अशा पाचाट कुट्टीच्या रानामध्ये ही सेटिंग एकदम योग्य आहे. आणि तुम्ही याच्याऐवजी गोण्या मांडण्याच्या ऐवजी ह्या जरी पुढच्या पट्ट्या ज्या आहेत या जरी खाली घेतल्या तरी अडचण येत नाही. पण हे नट जे आहेत ते लॉकचे नट आहेत, टोटल फिक्स नट झालेले आहेत ते, त्याच्यामुळं नट खाली घ्यायला प्रॉब्लेम येतो आहे थोडाफार. त्यासाठी तुम्ही तसा जर प्रॉब्लेम असेल काय तर डायरेक्ट गोण्या मांडत जा.